दादांचा आमदार अशी ओळख सगळ्या महाराष्ट्राला असणारी आणि मोठ्या अशा मताधिक्याने भोरचा बालेकिल्ला आपल्याकडे आणणारे, खरं दादांचा माणूस म्हणून ओळखले जाणारे शंकर भाऊ तुम्ही आहात. खरं तर मोठं आभाळ कोसळलेला आहे. आज शोकसभा झाली आहे. दादांची अशी कुठली आठवण आहे निवडणुकीच्या काळातली? खरं तर अशी एक वेळ आली होती, संध्याकाळची रात्रीची वेळ होती, तुम्हाला तिकीट दिलं आणि नंतर सगळा प्रवास सुरू झाला तुमचा दादा. तो काय होता? तर दादांनी मला तिकीट दिलं आणि मला एक गोष्ट आवर्जून सांगितलं की मला विचारलं की शंकर तुला तिकीट दिले, तो मतदारसंघ 3 तालुक्याचा आहे आणि खूप मोठा प्रवास आहे, वेळ कमी आहे, ते नियोजन आहे का आणि करणार? आणि मला खरंच आता दुसरी बाजू विचारली, सगळं करता येतं पण पैसे सोंग आणता येत नाही. मला साईडला घेऊन विचारलं तुझी आर्थिक परिस्थिती कशी काय? मी म्हणलं दादा हाय व्यवस्थित आहे. म्हणजे नसेल तर मला सांग, पण मागं राहू नको, कमी पडू नको. मला तुला संधी दिली तिथं सोनं कर. आणि खऱ्या अर्थाने ते होत असताना दादांनी मला सांगितलं आणि मी नको नको म्हणत असताना मला त्यांनी मदत केली. संधीचं सोनं केलं, पण आज सोन्यासारखा माणूस आपल्याकडनं हरपलेला आहे. खरं दादांची अशी कुठली आठवण आहे? दादा तुमच्याच मतदारसंघात दादांचं एक निवासस्थान पण होतं. असा एक कुठला संवाद होता चांगला की जो तुम्हाला आजही त्यांची कुठलं भाषण असं प्रेरित करतं? खरं तर संवाद हाच होता ज्यावेळेस आपल्याला